नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपल्याला शेवटच्या आणि पुढच्या प्रकरणाला सुरुवात करायची आहे, ज्याचं नाव आहे घटक किमती फॅक्टर प्राइसिंग, ज्यामध्ये आपल्याला रिकार्डोचा खंड सिद्धांत, खंडाचा आधुनिक सिद्धांत, आभासी खंडाची संकल्पना, मजुरीचे प्रकार, मजुरीचा अर्थ, विभाजनाचा किंवा वाटणीचा सीमांत उत्पादकता सिद्धांत, तसेच व्याज म्हणजे काय, व्याजाचा कर्जावर रकमानिधी सिद्धांत, व्याजाचा रोखता पसंती सिद्धांत, त्यानंतर नफ्याचा अर्थ, नफ्याचा धोका आणि अनिश्चितता सिद्धांत, नफ्याचा गतिशीलता सिद्धांत आणि नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा आहे. तर सर्वात आधी आपण विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत जो आहे तो सिद्धांत अभ्यासणार आहोत. तर बघा, विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत, मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. बघा, उत्पादनाच्या प्रक्रियेत भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे चारही घटक सहभागी होत असतात आणि या सर्व सहभागी घटकांना त्यांच्या सहभागाबद्दल काही घटक मोबदले द्यावे लागतात. हे मोबदले कोणत्या तत्वानुसार द्यायचे हा मूलभूत प्रश्न असतो. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप हे त्यांच्या कार्यानुसार झाले पाहिजे. म्हणजेच काय की उत्पादनाच्या प्रत्येक घटकाला त्याच्या सीमांत उत्पादकते एवढा मोबदला द्यावा. बघा, सुरुवातीला हा सिद्धांत सर एडवर्ड वेस्ट आणि डेव्हिड रिकार्डो यांनी मांडला. या सिद्धांताचा विकास जेव्हान्स, विकस्टीड, डॉक्टर मार्शल, जे.बी. क्लार्क, जे.आर. हिक्स, वॉलरस इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी केलेला आहे. परंतु श्रीमती जॉन रॉबिन्सन यांनी या सिद्धांताचा विस्तार केलेला आहे. तर सर्वात आधी आपण या सिद्धांताचं जे विधान आहे ते विधान अभ्यासू. तर बघा, त्या सिद्धांताचे विधान असे आहे की उत्पादनाच्या विशिष्ट परिस्थितीत प्रत्येक उत्पादन घटकाच्या मोबदला हा त्या घटकाच्या सीमांत उत्पादकतेबरोबर असतो. उत्पादनाच्या प्रत्येक विशिष्ट परिस्थितीत प्रत्येक उत्पादन घटकाचा मोबदला हा त्या घटकाच्या सीमांत उत्पादकतेबरोबर असतो. म्हणजे जे उत्पादन घटक कार्य करतात त्या उत्पादन घटकांचा मोबदला हा त्या उत्पादन घटकाच्या सीमांत उत्पादकतेबरोबर असतो. हा विभाजनाचा सीमांत उत्पादकता किंवा वाटणीचा सीमांत उत्पादकता सिद्धांत सांगतो. त्यानंतर सीमांत उत्पादकतेचा अर्थ अभ्यासू. बघा, सीमांत उत्पादकता म्हणजे काय की एक घटक स्थिर ठेवून एका घटकाच्या परिमाणात जर एका मात्रेने वाढ केली असता एकूण उत्पादनात जी शुद्ध भर पडते तिला त्या घटकाची सीमांत उत्पादकता असे म्हणतात. म्हणजेच काय की इतर सर्व घटक स्थिर ठेवून फक्त एका घटकाच्या परिमाणात जर एका मात्रेने वाढ केली तर एकूण उत्पादनात जी शुद्ध भर पडते तिला त्या घटकाची सीमांत उत्पादकता असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, एक मजूर हा 6 नगांचे उत्पादन करतो तर दुसरा मजूर कामावर घेतल्यास 11 नगांचे उत्पादन होते. या उदाहरणात बघा, मजूर संख्येत एका मात्रेने वाढ केली. एकूण मजूर संख्येत जर एका मात्रेने वाढ केली तर एकूण उत्पादनात 5 नगांनी वाढ होते आणि दुसऱ्या मजुराची सीमांत उत्पादकता ही 5 नग एवढी येते. म्हणजेच काय की एक उत्पादन घटक स्थिर ठेवून जर दुसरं उत्पादन घटकाच्या परिमाणात जर वाढ केली तर एकूण उत्पादनात जी शुद्ध भर पडते तिला सीमांत उत्पादकता असे म्हणतात. यानंतर बघा, सीमांत उत्पादकतेचे प्रकार. सीमांत उत्पादकतेचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. सीमांत उत्पादकतेचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. त्यामध्ये सीमांत वास्तव उत्पादकता आणि सीमांत प्राप्ती उत्पादकता. बघा, उत्पादन घटकाच्या शेवटच्या मात्रेमुळे वस्तूच्या एकूण उत्पादनात होणारी निव्वळ वाढ म्हणजे सीमांत वास्तव उत्पादकता होय. तर सीमांत प्राप्ती उत्पादकता म्हणजे काय की उत्पादन घटकाच्या शेवटच्या मात्रेमुळे एकूण प्राप्तीत होणारी निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती उत्पादकता होय.
संयोजकाच्या दृष्टीने वास्तव सीमांत उत्पादकतेपेक्षा सीमांत प्राप्ती उत्पादकता ही जास्त महत्त्वाची असते. त्यानंतर बघा, या सिद्धांताची गृहीतके आपण अभ्यासू. विभाजनाच्या सिद्धांताची गृहीतके. तर या सिद्धांताचं पहिलं गृहीतक आहे की वस्तू बाजार आणि घटक बाजारात पूर्ण स्पर्धा आहे. वस्तू बाजार आणि घटक बाजारात पूर्ण स्पर्धा आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था स्थैतिक आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेची स्थिती कुठल्याही प्रकारे बदलत नाही, अर्थव्यवस्था स्थिर आहे. त्यानंतर अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार प्राप्त झालेला आहे. पूर्ण रोजगाराची स्थिती अर्थव्यवस्थेत निर्माण झालेली आहे, पूर्ण रोजगार प्रस्थापित झालेला आहे. त्यानंतर बाजारपेठेत किंमत निश्चितीत सरकारचा हस्तक्षेप नाही. सीमांत उत्पादकतेचे मापन करता येते. उत्पादनाचे सर्व घटक एकजिन्सी असतात. उत्पादन घटक हे पूर्णपणे गतिशील असतात. उत्पादनाचे सर्व घटक हे पूर्णपणे गतिशील असतात. उत्पादन घटक विविधोपयोगी असतात. उत्पादन घटक एकमेकांना पर्यायी वापरता येतात. तसेच उत्पादन घटकांचा जर पुरवठा वाढला तर सीमांत उत्पादकता घटते. श्रमिक व संयोजक यांची सौदाशक्ती ही समान असते. त्यानंतर उत्पादन तंत्र व घटकांची कार्यक्षमता स्थिर आहे. या सिद्धांताचे विवेचन दीर्घकाळात लागू पडते. म्हणजे या सिद्धांतामध्ये अल्पकाळाचा विचार केला गेलेला नाही, तर या सिद्धांतामध्ये दीर्घकाळाचा विचार केला गेलेला आहे. यानंतर बघा, सीमांत उत्पादकता जो सिद्धांत आहे तो सिद्धांत आपण अभ्यासू. डॉक्टर मार्शल यांनी आपला सीमांत उत्पादकता सिद्धांत हा 3 भागामध्ये मांडलेला आहे. यामध्ये प्रत्येक घटकाची किंमत त्या घटकाच्या सीमांत उत्पादकतेच्या मूल्याबरोबर असते. दुसरा घटक आहे प्रत्येक घटकाची सीमांत उत्पादकता ही समान असते. आणि तिसरा घटक आहे प्रत्येक घटकाची सीमांत उत्पादकता त्याच व्यवसायातील इतर घटकांच्या सीमांत उत्पादकतेबरोबर असते. या सिद्धांतानुसार उत्पादनाच्या प्रत्येक घटकाला त्याच्या सीमांत उत्पादकते एवढा मोबदला मिळतो. जर एखाद्या घटकाला त्याच्या सीमांत उत्पादकतेपेक्षा कमी मोबदला मिळाला तर त्या ठिकाणाहून तो उत्पादन घटक जो आहे तो उत्पादन घटक इतर ठिकाणी स्थलांतरित होतो व ज्या ठिकाणी त्याला सीमांत उत्पादकते एवढा मोबदला प्राप्त होतो त्या ठिकाणी तो काम करणे पसंत करतो. त्यामुळे सर्व उत्पादन घटकाच्या बाबतीत त्या उत्पादन घटकाची सीमांत उत्पादकता व घटक मोबदला यांचे गुणोत्तर समान होते, असे डॉक्टर मार्शल यांनी या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. बघा, सीमांत उत्पादकता सिद्धांत तक्त्याद्वारे देखील त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. बघा, या ठिकाणी हा तक्ता दिलेला आहे. वरील कोष्टकात या कोष्टकामध्ये दाखवल्याप्रमाणे उत्पादन घटकाची पहिली मात्रा उपयोगात आणल्यानंतर सीमांत उत्पादकता ही 120 आहे. सीमांत उत्पादकता ही 120 आहे. परंतु घटकाचा जो मोबदला आहे तो मोबदला किती आहे? कमी आहे, म्हणजेच 80 आहे. तो घटकाचा मोबदला कसा आहे? कमी आहे. या ठिकाणी 80 एवढा आहे. त्यानंतर संयोजक हा घटकाचा मोबदला जरी कमी असला, म्हणजेच 80 एवढा असला तरी देखील त्यामुळे संयोजक उत्पादन घटकाची दुसरी मात्रा उपयोगात आणतो. दुसऱ्या मात्रेमुळे एकूण उत्पादनात 100 रुपयांची, तिसऱ्या मात्रेमुळे 80 रुपयाची, चौथ्या मात्रेमुळे 60 रुपयाची, पाचव्या मात्रेमुळे 40 रुपयाची व 6व्या मात्रेमुळे 20 रुपयाची भर पडते. या ठिकाणी संयोजक केवळ 3 श्रमिक मात्रांची मागणी करेल, कारण उत्पादनाच्या तिसऱ्या श्रमिक मात्रेची सीमांत उत्पादकता व घटक मोबदला दोन्ही 80 रुपये म्हणजेच समान आहे.
संयोजकाने चौथी, पाचवी व सहावी मात्रा उपयोगात आणली तर संयोजकाला अनुक्रमे 20 रुपये, 60 रुपये असा तोटा होतो. 20 रुपये, 40 रुपये, 60 रुपये असा त्या संयोजकाला तोटा होतो. त्यामुळे संयोजक फक्त 3 श्रमिक मात्रांचीच मागणी करतो. त्यानंतर बघा आकृती. बघा या आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे OX अक्षावर म्हणजे अक्षावर उत्पादन घटकाच्या मात्रा दिलेल्या आहेत, म्हणजेच श्रमिकांच्या मात्रा दिलेल्या आहेत. तर उत्पादन घटक मोबदला हा OY अक्षावर म्हणजेच OY या अक्षावर उत्पादन घटकांचा मोबदला किंवा सीमांत उत्पादकता दर्शवलेली आहे. बघा या ठिकाणी जेव्हा उत्पादक पहिली मात्रा, जसं आपण तक्त्यामध्ये बघितलं की जेव्हा उत्पादन घटकाची पहिली मात्रा उपयोगात आणली जाते तेव्हा त्या घटकाचा मोबदला 120 रुपये एवढा आहे. परंतु त्या घटकाचा मोबदला हा 80 रुपये आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, समतोल झालेला आहे. बघा यामध्ये X अक्षावर उत्पादन घटकाच्या मात्रा आहेत आणि Y अक्षावर काय आहे, उत्पादन घटकांचा मोबदला किंवा सीमांत उत्पादकता ही रुपयामध्ये दर्शवलेली आहे. सीमांत उत्पादकता ही रुपयामध्ये दर्शवलेली आहे. सीमांत उत्पादकता म्हणजेच MP हा वक्र जो आहे, हा वक्र काय आहे, सीमांत उत्पादकतेचा वक्र आहे आणि तो वरून खाली उतरणारा म्हणजेच ऋणात्मक आकाराचा आहे. पहिल्या उत्पादन घटकाची सीमांत उत्पादकता ही 120 एवढी आहे, तर दुसऱ्या घटकाची सीमांत उत्पादकता ही 100 एवढी आहे. त्यानंतर तिसऱ्या उत्पादन घटकाची सीमांत उत्पादकता 80 आहे, चौथ्या मात्रेची 60, पाचव्या मात्रेची 40 आणि सहाव्या मात्रेची 20 एवढी सीमांत उत्पादकता आहे. मग सीमांत उत्पादकता व मोबदला ज्या ठिकाणी समान होईल तेवढ्याच मात्रेची मागणी संयोजक करत असतो. मग सीमांत उत्पादकता वक्रावरील बघा या ठिकाणी C या बिंदूवर काय झालेलं आहे, समांतर किंवा सीमांत उत्पादकता व घटकांचा मोबदला समान झालेला आहे. त्यामुळे संयोजक उत्पादन घटकाच्या फक्त 3च मात्रा उपयोगात आणतो आणि 3 पेक्षा जास्त मात्रा उपयोगात आणल्यास संयोजकाला तोटा होतो. तसेच 3 पेक्षा कमी मात्रा उपयोगात आणल्यास संयोजकाचा महत्तम नफा त्याला प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे संयोजक या 3 मात्रांचा उपयोग करेल. म्हणजे अशा प्रकारे संयोजक उत्पादन घटकांना त्यांच्या सीमांत उत्पादकते एवढाच मोबदला देत असतो. सीमांत उत्पादकता म्हणजेच MP या वक्रावरील जे काही A, B, C, D, E आणि F हे जे बिंदू आहेत, हे बिंदू अनुक्रमे 120, 100, 80, 60, 40 व 20 ही सीमांत उत्पादकता व उत्पादन घटकाच्या 1 ते 6 मात्रा हे बिंदू दर्शवतात. तर अशा पद्धतीने हा विभाजनाचा सीमांत उपयोगिता सिद्धांत किंवा सीमांत उत्पादकता सिद्धांत मांडला गेलेला आहे. यानंतर पुढचा भाग पुढच्या व्हिडिओ लेक्चर